इंटरव्हल नंतर जेव्हा पडदा उघडतो आणि प्रामाणिकपणे प्रेक्षक आधीच येऊन कार्यक्रम ऐकायला बसलेला असतो ना, मी त्या प्रेक्षकांची जास्त कदर करतो. कारण अनेकदा असं होतं की खुर्च्या रिकाम्या व्हायला लागलेल्या असतात. बऱ्याचशा प्रेक्षकांमध्ये टक्कल पडणं हा जो काही आपण प्रकार म्हणतो ना, तो पडायला लागलेला असतं. पण गोंधळ असा असतो की इंटरव्हल झाला की लोकांना पुन्हा एकदा कधीतरी घरातली आठवण येते आणि त्यातून कार्यक्रम शासकीय विनामूल्य, मग लोक लवकर जायचा थोडासा बेगमीचा विषय कधीतरी होतो मनामध्ये. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की रिकाम्या खुर्च्या दुर्भाग्यशाली प्रेक्षकांच्या नशीबवंत या कार्यक्रमात अजूनही बसलेले आहेत. हा कार्यक्रम त्यांच्यासाठी चालू राहील. पुढल्या टप्प्यावरती जसा मी मगाशी अनुल्लेख केला होता की हिंदी गाण्यांसाठी त्यांचं पहिलं योगदान मोठं होतं. मग नंतर लावणीकडे त्या वळल्या आणि लावणीकडे जसं त्यांचं पाऊल पडलं त्यानंतर मग एक लावण्य जे आहे लावणीतलं ते त्यांच्याच आवाजात खुलत गेलं आणि लावणी सम्राज्ञी हे बिरुद त्यांना आचार्य अत्रे यांनी दिलं. आता या टप्प्यावरती जेव्हा आपण येऊन टाकलो आहोत तेव्हा आपल्याला काही हिंदी गाणी सुद्धा त्यांची ऐकायची इच्छा असेल तर ती पूर्ण आम्ही सादर करणार नाही आहोत. कारण या कार्यक्रमातून जी गाणी सादर होणार आहेत मला वाटतं एक एक अंतरा दोन्ही गाण्याचा आपण सादर करणार आहोत. शक्य झालं तर बॅक टू बॅक घेऊ आपण लगेचच, कारण वेळ फार कमी आहे. मी थोडंसं मध्येच बोलेन. मिनल शौरी आणि मधुबाला, जिला लारा लप्पा गल असं म्हणून संबोधलं जायचं, त्यांच्यावरती पिक्चराइज असलेली आणि मधुबालांवर पिक्चराइज असलेली एक एक गाणी आम्ही निवडलेली आहेत. तर पहिलं गाणं आपल्यासाठी संज्योती सादर करते, आपण ऐकूया. हे गाणं जरी हिंदी अभिनेत्रीवरती सिनेमा चित्रित झाला असला तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुलोचना के या नावाने सुलोचना कदम यांनी गायलेलं गाणं आहे लग्नापूर्वीचं. तर जरा एकदा जोरदार टाळ्या उस कदम के लिए जिस कदम में इतना दम था. ऐकूया. जोहराबाई, राजकुमारी, शमशादबाई, अमीरबाई, गीता रॉय, मीना कपूर ह्या त्यांच्या समकालीन गायिका होत्या. नंतर मग लता अशा युगाचा उदय झाला आणि त्यानंतर थोडंसं त्यांनी आपली जी काही म्हणजे गाण्याची शैली आहे ती लक्षात घेता एक संगीत नेहमी आपण म्हणतो ना करवट बदलता आहे संगीत, तसं संगीत एका वेगळ्या वळणावरती गेलं होतं आणि ते संपूर्ण विभव आशालता यांनी व्यापून टाकलं होतं. मग
हळूहळू त्यांनी आपलं फील्ड बदललं. म्हणजे गाणं हेच क्षेत्र असलं तरी त्या लावणी आणि इतर गोष्टीमध्ये लोकांना परिचित होऊ लागल्या. गझल, भजन यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यातली सुरुवात झाली होती हे सांगायला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी हरहुन्नरी गायिका जिनं अनेक भाषांमध्ये आपल्या आवाजानं आपला ठसा उमटवला. पण हे सगळं करत असताना आशाबाईंसोबत सुद्धा त्यांना एका जीवनतारा नावाच्या सिनेमामध्ये गाण्याची संधी मिळाली. आणि जेव्हा त्या दोघी एकत्र गायला उभ्या राहिल्या तेव्हा आशाबाईंनी त्यांना गमतीनं विचारलं, काय गं बाई, जमतंय ना मला गायला? तर त्यांनी सुद्धा त्यांना गमतीमध्ये उत्तर दिलं होतं, जमून घेऊ की, त्यात काय मोठं. पण मला असं वाटतं हे मराठी माणसाचं असलेलं मराठीपण आहे. एकत्र सुद्धा राहायचं आणि कुठेतरी आपलं अस्तित्व सुद्धा दाखवायचं. आणि सुलोचनाताई नेहमी म्हणायच्या की सुलोचनातला सू हा सुईतला आहे. तर तो सू फार महत्त्वाचा आहे, कारण ही सुई काहीतरी शिवायचा प्रयत्न करत असते आयुष्यभर. तसंच आपला मोडका संसार होता तो शिवत राहिल्या. आईचा मोडका संसार शिवला, त्यानंतर पुढे जाऊन नवऱ्याचा सुद्धा संसार साथीला घेऊन सुईसारख्या त्या तो संसार शिवत राहिल्या. हिंदी सिनेमामध्ये सुद्धा त्यांनी गायलेली काही गाणी आहेत, ती आम्ही सादर करणार आहोत. पण झलक, असं मी आधीच सांगितलं, त्यातलं दुसरं गाणं यानंतर आपल्यासाठी सादर करतो आहोत संपदाजींच्या आवाजात. सी दिल में लगा कर चल दिए, हम तड़पते रह गए, वो मुस्कुरा कर चल दिए। चोरी 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 आगे सी दिल में लगा कर चल दिए, हम तड़पते रह गए, वो मुस्कुरा कर चल दिए। चोरी चोरी जब गिरा कर चल दिए, हम तड़पते रह गए, वो मुस्कुरा कर चल दिए। चोरी 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 आगे सी दिल में लगा कर चल दिए, हम तड़पते रह गए, वो मुस्कुरा कर चल दिए। चोरी चोरी त्यांच्या यजमानांना आणि आईला त्यांनी बरंचसं संपूर्ण आत्मचरित्रामध्ये एक वेगळं असं क्रेडिट दिलेलं आहे आणि ते द्यावंच. कारण शामराव आणि आई म्हणजे लग्ना अगोदर आई आणि लग्नानंतर शामराव हे कायम त्यांच्यासोबत राहिले. अनेक गोष्टींच्या घटनांना पचवून पुढे जाणं हे कलाकाराचं काम असतं. आणि जेव्हा प्रवास करत असतो ना आम्ही, म्हणजे त्या प्रवासामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडत असतात. तसाच एकदा प्रवासादरम्यान अपघात घडला. विजूदादा सोबत होते आणि बऱ्याच लोकांना गाडीतल्या लागलं होतं. त्यामध्ये माईंना भरपूर लागलं होतं, सोबत असलेल्या त्यांच्या यजमानांना सुद्धा लागलं होतं. काय करायचं कळत नव्हतं आणि एकही गाडी रस्त्यावरती थांबायला तयार नाही. कशीबशी त्यांनी हात करून एक गाडी थांबवली. टेम्पो होता, त्या टेम्पोमध्ये कॅसेट लागली होती. विजूदादांनी, म्हणजे त्यांना कदाचित थोडंसं कमी लागलं असावं, त्यांचे चिरंजीव विजय चव्हाणेंनी. त्यांनी सांगितलं, तुम्ही ही जी गाणं ऐकताय ते कोणाचं आहे माहिती आहे का? म्हणाले, हो, सुलोचना चव्हाण. म्हणजे त्यांचाच अपघात झालाय, त्यांना घेऊन जायचंय. असं म्हटल्यानंतर त्या टेम्पो चालकाने लगेच त्यांना इस्पितळापर्यंत जायची सोय केली. कलाकार म्हणून आयुष्यामध्ये ह्या गोष्टी खूप अनुभवायला मिळतात. म्हणजे तुम्हाला सांगतो, कधी कधी ट्रॅफिकवाल्याने अडवल्यानंतर आम्ही बाकी कुठलंच ट्रम्प कार्ड काढत नाही. आम्ही कलाकार होतो, शोला जायचंय म्हणून लेट झाला, सोडतात बापडे, खरं सांगतो तुम्हाला. पण कलाकार म्हणून जे प्रेम रसिक मायबापांचं मिळतं ना, त्या गोष्टीला तोड नाही. कारण मी नेहमी म्हणतो की माणूस म्हणून जन्म घेणं हे भाग्याचं असतं, पण कलावंत म्हणून जन्म घेणं हे महत्भाग्याचं असतं. आणि मला वाटतं सुलोचनाताईंनी ते महत्भाग्य त्यांच्या नशिबी होतं, त्याचं सोनं केलं. आपल्याला अनेक वर्ष आपण गुणगुणत राहू अशा लावण्या दिल्या. त्यातलीच एक आठवणीतली लावणी पुढल्या टप्प्यावर संपदा सादर करते, ऐकूया.
ग बाई मला दिसतो या गावाकडचा. बघतो हा टक लावून हसतो मजला पाहून, बघतो हा टक लावून हसतो मजला पाहून. काय मजेना ग काय समजेना, काय मजेना ग काय समजेना. भीती वाटते जीवाला कसं बोलवू मी त्याला, भीती वाटते जीवाला कसं बोलवू मी त्याला. कुणी असावा बाई भलतीकडचा अग ह्यो 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 मला दिसतो या गावाकडचा ग बाई मला दिसतो या गावाकडचा ग बाई मला दिसतो या गावाकडचा. मिशीवरी ताव हा दे बाजीराव, मिशीवरी ताव हा दे बाजीराव, हा दे बाजीराव. बाई बोलू कोणा ग बाई सांगू कोणा, बाई बोलू कोणा ग बाई सांगू कोणा. भेट पहिल्यानंच झाली थोडं हसले मी गाली, भेट पहिल्यानंच झाली थोडं हसले मी गाली. नाही विचार केला मी पुढेचा अग ह्यो 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 मला दिसतो या गावाकडचा ग बाई मला दिसतो या गावाकडचा ग बाई मला दिसतो या गावाकडचा. त्या लावण्या थोड्याशा वेस्टर्नाइज झाल्या, पण त्या वेस्टर्नाइज झालेल्या ज्या लावण्या आहेत त्या ऐकताना पूर्ण रिमिक्स लावण्यासुद्धा अलीकडच्या काळात आल्या. जेव्हा त्या गाणं त्यांचं थोडंसं कमी झालं असेल, कदाचित बंद झालं असेल, पण त्या लावण्यांना जेव्हा त्याने ऐकलं तेव्हा त्यांना त्या फारशा रुचल्या नाहीत. रिमिक्स म्हणजे नेमकं काय असं त्यांना ETVवरच्या एका मुलाखतीमध्ये संवाद नावाच्या विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की गावात कसं कोणीतरी घेवडा किंवा वांगी लावतं, मशागत करतं आणि ती भाजी खातं, तर कुणाला तरी असं वाटतं कशाला मशागत करायची, त्याच्याच जाऊन परसातल्या 2-3 वांगी तोडून आणू आणि भाजी करू. अशा पद्धतीनं काही जणांचं चालतं. रिमिक्स अगदी तसंच आहे. म्हणजे कशाला मेहनत करायची, केलेलं आहे ना त्याच्यावरतीच काहीतरी कुरगोडी करायची, फोडणीला काहीतरी 2-4 इंग्रजी शब्द पेरायचे, झालं रिमिक्स. अशा शब्दामध्ये त्यांनी स्वतःच्या त्या रिमिक्सचं वर्णन केलेलं आहे. पण ती ओरिजिनॅलिटी कधी संपत नाही किती वर्ष झाली तरी, आणि मला वाटतं ती ओरिजिनॅलिटी आजही शिल्लक आहे. म्हणून या ओरिजिनल कार्यक्रमाला तुमची गर्दी झालेली आहे. या कार्यक्रमामध्ये लावणी नृत्यांगना आहे का, तर नाही, फक्त लावणीच सादर होते. म्हणजे एखाद्या माणसाबद्दल चुकीचा ग्रह करायचा नाही असं बऱ्याचदा म्हटलं जातं नाही का, तर तसंच ते आहे. म्हणजे एखाद्या माणसाबद्दल आपण पटकन एखादी इमेज बनवतो, ती इमेज खरंच तशी असते का, असा प्रश्न मला असं वाटतं की जेव्हा त्यांना लोक भेटत असतील तेव्हा होत असेल. म्हणजे एकतर त्यांचं राहणीमान इतकं साधं होतं, म्हणजे लग्ना अगोदर त्यांच्या डोळक्यावरती उभं कुंकू होतं, आईने त्यांना साडी नेसायला शिकवली होती, त्याच्यामध्ये मॅचिंग ब्लाऊज हा प्रकार नव्हता, अंगावरना फक्त साडीचा पदर अगदी चापून चोपून घ्यायचा अशी पद्धत, उभं असलेलं कुंकू नंतर लग्नानंतर गोल झालं. पण अशी सुंदर केस विंचरलेली आणि केसामध्ये फुलं किंवा गजरा माळलेली अशी बाई जेव्हा समोर येते तेव्हा ती लावणी गाईल कशी असा मनाला प्रश्न पडतो. पण आयुष्यभर त्यांनी जेवढे कार्यक्रम केले त्या कार्यक्रमात निवेदनासाठी नाही कोणी साजिंदा होता, ना कुठे मध्ये नकलासाठी कोणी माणूस होता. सतत 3-3, 4-4, 5-5 तास बाईंनी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम केले, आणि एवढे कार्यक्रम करत असताना त्यातले निम्म्याहून अधिक कार्यक्रम हे शाळा किंवा पूरग्रस्तांच्या किंवा आपदग्रस्तांच्या मदतीसाठी केले, हे आवर्जून सांगायला पाहिजे. कारण असे कलाकार आजकाल होतात कुठे, म्हणजे आम्ही सुद्धा व्यावसायिक आहोत आणि थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त व्यावसायिक आहोत, पण ती भावना त्या कलावंतांमध्ये होती आणि त्यांनी ती जोपासली. मला असं वाटतं की त्यासाठी एक उमदा जोरदार टाळी आपण त्यांच्या आठवणीसाठी देऊया. कारण कलाकार असणं हे जेवढं सोपं आहे त्यापेक्षा चांगलं माणूस होणं जास्त कठीण आहे. ती चांगली व्यक्ती होती, चांगला माणूस होती, आणि म्हणून आज त्यांचं आपण या ठिकाणी आठव करतोय. मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या अनुषंगानं पुढील गीत संज्योती यांना सादर करण्याची विनंती करेन.
हसतोय ग लई लई लबाड दिसतोय ग पाहुणा लई लई लबाड दिसतोय ग लई लई लबाड दिसतोय ग पाहुणा लई लई लबाड दिसतोय ग लई लई लबाड दिसतोय ग पाहुणा लई लई लबाड दिसतोय ग उगाच मिशील दे तू या पिळ तोंडानं हलकच घालतो या शिळ उगाच मिशील देतो या पिळ तोंडानं हलकीच घालतो या शिळ पुन्हा पुन्हा बघून छाती पुढं काढून पुन्हा पुन्हा बघून छाती पुढं काढून उगाच ऐटीत चालतोय ग लई लई लबाड दिसतोय ग पाहुणा लई लई लबाड दिसतोय ग सकाळच्या पारी पाण्याला जाता उभा राहून ग रोखतोया वाटा सकाळच्या पारी पाण्याला जाता उभा राहून रोखतोया वाटा सकाळच्या पारी पाण्याला जाता उभा राहून ग रोखतोया वाटा जरदारी फेटा बांधून मोठा जरदारी फेटा बांधून मोठा रुबाब आपला जावतोय ग लई लई लबाड दिसतोय ग पाहुणा लई लई लबाड दिसतोय ग लई लई लबाड दिसतोय ग पाहुणा लई लई लबाड दिसतोय ग लई लई लबाड दिसतोय ग पाहुणा लई लई लबाड दिसतोय ग पाण्यानं भरून घेता ग घागर मिसळून पाणी भिजतो या पदर पाण्यानं भरून घेता ग घागर मिसळून पाणी भिजतो या पदर मदनाचा भोका घालतोय धोका मदनाचा भोका घेतोय धोका मलाच घोड्यात घालतोय ग लई लई लबाड दिसतोय ग पाहुणा लई लई लबाड दिसतोय ग लई लई लबाड दिसतोय ग पाहुणा लई लई लबाड दिसतोय ग लई लई लबाड दिसतोय ग पाहुणा लई लई लबाड दिसतोय ग लई लई लबाड दिसतोय ग पाहुणा लई लई लबाड दिसतोय ग हां वन्स मोर. बरं घेऊया का वन्स मोर. काय माहितीये का या कार्यक्रमामध्ये ना एकच जागा ब्लँक होती गाळलेली होती ती म्हणजे शिट्टी. ती शेवटी आमच्या महेंद्र शेडगेनी वाजवली हो. पार्ल्यामध्ये कार्यक्रम चाललाय का पुण्यामध्ये चाललाय कळत नव्हतं मला खरं सांगायचं तर. ही मगाशी आमची चर्चा झाली आपसामध्ये तर आम्हाला असं वाटलं बहुतेक सगळेजण बायको बरोबर आलेत कार्यक्रम बघायला. हे एकटेच आलेत. हे अच्छा हो बरं ठीक आहे हरकत नाही. पण वन्स मोर साठी जरा शिट्टी सोबत टाळ्या आल्या ना तर अजून मजा येईल. तुम्ही माझं आज सिटी बँकेचं लोन उतरवून टाकणार बहुतेक. उगाच मिशील दे तू या पिळ तोंडाने हलकेच घाल तू या शिळ उगाच मिशील
लावणी गाऊन सादर केली की काय असतं ती कॉमन वाटते आहे की नाही. अदाकारीमध्ये सादर झाली आणि ही लावणी लय लय लबाड, इकडचे सगळे जे सभ्य आहेत ते पण स्वतःला लबाड समजायला लागले असते. ही अधेमधली जादू असते खरं सांगायचं तर. पण ह्या सर्व बरोबर आहे ना संज्योती, ऑटोमॅटिकली काही गोष्टी चेंज होतात बघा. म्हणजे यारी दोस्तीमध्ये कसं साल्या म्हटलं तर मामूली गोष्ट असते, भांडणात साल्या म्हटल्यानंतर त्याचा अर्थ बदलतो, तसं आहे ते. तर या कार्यक्रमातला सगळ्यात शेवटाच्या भागाकडे म्हणजे अजून मला वाटतं 2-4 लावण्या आहेत, पण त्याकडे वळण्यापूर्वी त्यांच्या थोडंसं बालपणाचा मागोवा घ्यावा लागेल. कारण जेव्हा त्या लहान होत्या तेव्हा 4थीपर्यंत त्यांनी शाळा शिकली आणि त्यांना असं वाटायचं की शाळा पडली तर बरं होईल, पण ती शाळा काही पडली नाही. ती पडायच्या अगोदर त्यांनी शाळा सोडली. त्यावेळेला काही फार शिक्षणाला वगैरे महत्त्व नव्हतं, त्यामुळे घरातल्या मंडळींनी पण फार त्यांच्या मागे तगादा लावला नाही. आमचे पालक एवढे चांगले नव्हते, अर्थात म्हणजे त्यांचे पालक खरोखरच चांगले होते. म्हणजे त्यावेळेला त्या स्वतःचे जे आत्मकथन लिहितात त्यामध्ये ते काय लिहितात, त्या म्हणतात की ज्या वेळेला मी लहान होते त्यावेळेला घरामध्ये जे पानात पडेल ते मुकाट्याने खायला लागायचं. आजकाल तसं नाही आहे. आजकाल आई विचारते मॅगी खाणार का, पास्ता बनवून देऊ का, पिझ्झा देऊ का. आम्ही त्या पिढीतले आहोत जेव्हा घरातनं एकच विचारलं जायचं, जेवण खाणार का मार खाणार. 2 ऑप्शन असायचे. मग गपचूप आपलं जेवलेलं बरं असायचं. पण घरामधल्या अगदी साध्या साध्या गोष्टी ज्या असतात शिजलेल्या त्या नेहमी खायची सवय. त्या ज्या ठिकाणी शाळेमध्ये जात होत्या तिथे एक लग्नाचा हॉल होता. त्या लग्नाच्या हॉलमध्ये नेहमी पंक्ती लागलेल्या असायच्या, त्या त्यांनी बघितल्या. आणि कधीच हॉटेलमध्ये न गेलेल्या किंवा पक्वान्नाची आवड असलेल्या त्यांनी गुपचूप एक क्लुप्ती लढवली आणि त्या रंगीत पोशाख घालून नवीन घरातनं बाहेर पडल्या. आईने विचारलं कुठे जातेस, तर असंच मैत्रिणीकडे जाते वगैरे काहीतरी खोटं कारण सांगितलं आणि गेल्या. आणि तिकडच्या ज्या मिष्टान्न होती त्याच्यावरती ताव मारला. असं 2-3 वेळेला त्यांनी केलं. पण त्या आत्मचरित्रात त्या म्हणतात की हे जर घरच्यांना कळलं असतं तर मला नक्कीच मार मिळाला असता. परिस्थिती फार बेताची असली तरी कलाकाराचा गोडवा हा गळ्यातनं निघत असतो. तो त्या गोडासाठी त्या तरसत होत्या, पण त्यांनी आपल्याला जो गोडवा दिलेला आहे ना या लावण्यांचा, हा चिरकाळ टिकणार आहे. आणि मला वाटतं तो आपण चोरून नाही, असा उघड उघड येऊन गोडवा लुटतोय, ही त्याच्यापेक्षा मोठी उपलब्धी काय असू शकते. तर या सगळ्या गोष्टीतनं काही ना काहीतरी शिकत धडपडत कुठेतरी पुढे जायचा त्यांचा जो प्रयत्न होता तो त्यांनी साधला. पुढे कुटुंबामध्ये जय आणि विजय ही 2 मुलं झाली. विजय दादा जे आहेत ते ढोलकी सम्राट आहेत, आपल्याला कल्पना असेल. अनेक ज्या लावण्या आहेत म्हणजे नटरंग वगैरे अनेक सिनेमांसाठी त्यांनी वाजवलेलं आहे, बऱ्याच सिनेमांसाठी. तर दादांनी जे काही वाजवलेलं आहे ते एवढं कमालीचं वाजवलेलं आहे. पण त्यांना एक अजून नाद होता, तो म्हणजे शिकारीचा. शिकारीला गेल्यानंतर म्हणतात बार काढायचा शिकारीचा. तर दादानी शिकारीला गेल्यानंतर एकदा असंच झालं की तिथे काहीच आजूबाजूला नव्हतं, म्हणजे ज्या रानामध्ये ते शिकारीसाठी गेले होते. आणि नेमकं घडलं असं की भूक लागली. आता त्यावेळेला काय हॉटेल्स वगैरे नव्हती अशी, मिळेल कुठे खायला. मग अशा वेळेला काय त्यांना एक धनगराच्या घरामध्ये काहीतरी कार्यक्रम होता, गाणं ऐकू आलं. तर ते त्यांच्या आईचं म्हणजे सुलोचना ताईंचं होतं. ते तिथे गेले आणि त्यांनी जाऊन सांगितलं की तुम्ही गाणं लावलंय ना ते माझ्या आईचं आहे. आणि त्याच्यानंतर जेवणाची सोय झाली. म्हणजे माऊली तिथे नसली तरी तिचं गाणं लेकराचं पोट भरू शकते. काय ताकद आहे बघा त्या लावणीमध्ये सुद्धा त्यांच्या. तर पुढल्या लावणीकडे आपण वळूया. आपण या टप्प्यावरती संपदा आपल्यासाठी लावणी सादर करते. तुमच्या राणीचा काढा रुसवा,
अहुरायाता अनुसख्याता हिरीला इंद्रान बसवा अहुरायाता हिरीला इंद्रान बसवा ओ सख्या साजना प्रीत भावना बिगी बिगी चला हो लवकर चला बिगी बिगी चला हो लवकर चला हिरीला इंद्रान बसवा अहुरायाता हिरीला इंद्रान बसवा कडामुतूर आजच्या आज हो कडामुतूर आजच्या आज कर फिटिंग दणके बाज सखबाई गा कर फिटिंग दणके बाज पहिला शिडकावा करून तुमच्या राणीला पुरते भिजवा राणीला पुरते भिजवा अहुरायाता अनुसख्याता हिरीला इंद्रान बसवा अहुरायाता हिरीला इंद्रान बसवा अहुरायाता हिरीला इंद्रान बसवा ओ सख्या साजना प्रीत भावना बिगी बिगी चला हो लवकर चला बिगी बिगी चला हो लवकर चला हिरीला इंद्रान बसवा अहुरायाता हिरीला इंद्रान बसवा त्यांच्या लावणीच्या सुरावटीचा प्रवास हा मोठा आहे, पण मला असं वाटतं की आपल्या घड्याळाच्या काट्यानं कुठेतरी आपला वेळेचा जो भाग आहे तो जास्त झाला, म्हणून कार्यक्रम अर्धवट किंवा एखादी लावणी कमी असं व्हायला नको, म्हणून थेट पुढच्या लावणीकडे मी वळतोय. म पा भावे यांनी लिहिलेली एक सुरेखशी लावणी, विश्वनाथ मोरे यांचं संगीत आणि सुलोचनाताईंचा आवाज. ऐकूया पुढली लावणी. बोलू? नाही, मला बोलायला आवडतं, मी कशाला थांबतो. पण काय आहे की मी बोललो म्हणून एक लावणी कमी झाली ना तर ह्या दोघी रुसतील माझ्यावरती, आणि एवढ्या छान मुली रुसलेल्या कोणाला आवडेल बरं मला सांग. म्हणून मी फक्त आवर्त घेत होतो. पण मला असं प्राकर्षानं जाणवतं त्यांचं जेव्हा आत्मचरित्र फार अवेलेबल नव्हतं, पराग खोत साहेबांनी मला ते अवेलेबल करून दिलं. जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. या कार्यक्रमाची निर्मिती साहेबांची आहे, पण कुठेतरी मी सतत ना त्या म्हणजे त्यांचं चरित्र वाचताना रिलेट करत होतो. म्हणजे जेव्हा माझ्या आता या कलाक्षेत्रात मी जवळजवळ 27 वर्ष आहे, 25 ते 27 वर्ष, आणि सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण पूर्ण वेळ हे करणार म्हटल्यानंतर गणपतीतले आणि नवरात्रातले कार्यक्रम किती महत्त्वाचे आहेत ते मला आठवले. कारण त्यांच्या आत्मचरित्रात त्या म्हणतात नवरात्र आणि गणपतीमधले कार्यक्रम म्हणजे फार महत्त्वाचे. एकदा तर असं झालं की त्यांची डिलेव्हरीची डेट ती गणपतीमध्ये आहे असं त्यांना कळलं, आणि मग त्यांचं मन मात्र विचलित झालं होतं. त्यांना वाटलं की अरे बापरे, म्हणजे आता त्या सीझनला जर डिलेव्हरी झाली तर अख्खा सीझन गेला. पण काहीतरी दिवस मोजण्यामध्ये चुकलं होतं. नंतर ते कॅल्क्युलेशन करेक्ट झालं आणि त्यानंतर मग त्यांनी कार्यक्रमसुद्धा केले. ती डिलेव्हरी थोडी अगोदरच होऊन गेली आणि त्यानंतर जयचा जन्म झाला, त्यांच्या मोठ्या मुलाचा. कलाकारांसाठी कार्यक्रम किती महत्त्वाचा असतो हे आपल्याला कलाकार झाल्याशिवाय कळणार नाही. पण मी नेहमी सांगतो की कोणताही कलाकार परतीच्या प्रवासामध्ये स्वतःच्या पाकिटातले पैसे मोजत नाही. तो आठवत असतो ते धुंद क्षण जे जोरदार टाळ्यांनी तुम्ही त्याला जगायला दिलेले आहेत. तेव्हा तीच साथ घेऊन आपण पुढल्या गाण्याकडे वळूया. लागली उरात चोळी कुठवर आता
करायचं मला औंधा लगीन करायचं मनात ठसतोय कुणीतरी अनौरात होतय कस तरी मनात ठसतोय कुणीतरी अनौरात होतय कस तरी झोपरातीला येईनामुळे झोपरातीला येईनामुळे सपनात कोणीतरी बघायचं हो बघायचं हो बघायचं हा औंधा लगीन करायचं मला औंधा लगीन करायचं औंधा लगीन करायचं मला औंधा लगीन करायचं दाटू लागली उरात जोळी उठवर आता जपायचं दाटू लागली उरात जोळी उठवर आता जपायचं हा औंधा लगीन करायचं मला औंधा लगीन करायचं 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 घड्याळाचा काटा एवढंच सांगतोय की थोडं पुढे जा. कोणतंही शास्त्रीय शिक्षण नाही, कोणतंही रागाचं ज्ञान नाही, तरीसुद्धा रागावरती म्हणजे राग कलिंगडा यावरती संगीतबद्ध केलेलं मल्हारी मार्तंडमधलं गाणं यानंतर त्या सादर होतं. म्हणजे त्यांना कदाचित तो राग माहीत नसेल, पण गाण्याला आवाज मात्र सुरेख लागलेला आहे. जबरदस्त मल्हारी मार्तंड सिनेमा, म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा वसंत पवार गदिमांनी लिहिलेली गाणी. मी मगाशी सांगितला तो किस्सा की एका दिवसामध्ये 12 गाण्यांना संगीत खटकन लावून मोकळे झाले होते वसंत पवार. आणि म्हणजे ते पण प्रतिभावान व्यक्ती. आजही त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्या लिहितात, मी जी भाकरी खाते ती वसंत पवार यांच्या कृपेने खाते. ही एखाद्या माणसाची आठवण कशी चांगल्या पद्धतीने एखादा माणूस ठेवतो त्याचं एक उदाहरण आहे. तुमच्यापैकी शुगर असलेली किती लोक आहेत? हा, बरं, नॅचरल शुगर चालेल ना तुम्हाला? एकदम नॅचरल शुगर आहे, कारण ह्याने काही कुठे हाय होणार नाही तुमची शुगर. मल्हारी मार्तंड या सिनेमातली ही नॅचरल शुगर यानंतर आमच्या गायिकेच्या आवाजातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. संपदा आपल्यासाठी ती नॅचरल शुगर घेऊन येते. कळलं असेल गाणं कोणतं? हां, बरं, ठीक आहे. तेच बहारदार गाणं ऐकूया.
फडसा भातुऱ्याला गाला, फडसा भातुऱ्याला आला, तुझ्या उसाला लागल गोला, अगं तुझ्या उसाला लागल गोला, तुझ्या उसाला लागल गोला, तुझ्या उसाला लागल गोला. फडसा भातुऱ्याला आला, फडसा भातुऱ्याला आला, तुझ्या उसाला लागल गोला, अगं तुझ्या उसाला लागल गोला, तुझ्या उसाला लागल गोला, तुझ्या उसाला लागल गोला. मूळ जमीन काळ सोन, त्यात नामांकित रुजलं बियाणं. मूळ जमीन काळ सोन, त्यात नामांकित रुजलं बियाणं. तुझा ऊस वाढा जोमाना, तुझा ऊस वाढा जोमाना. धाटा धाटानं उभारी धरली, धाटा धाटानं उभारी धरली. पेरा पेरात साखर भरली, पेरा पेरात साखर भरली. नाही वाढीस जागा उरली, नाही वाढीस जागा उरली. रंगपानांचा हिरवा ओला, रंगपानांचा हिरवा ओला, तुझ्या उसाला लागल गोला ग, तुझ्या उसाला लागल गोला, तुझ्या उसाला लागल गोला ग, तुझ्या उसाला लागल गोला. लांब रुंद पिकला बिघा, याची कुठवर ठेवशील निगा. लांब रुंद पिकला बिघा, याची कुठवर ठेवशील निगा. सुरेख वस्तू म्हणजे आवातनं जगा, याला कुंपण घालशील किती, जात चोरांची लय हिकमती. याला कुंपण घालशील किती, जात चोरांची लय हिकमती. आपली आपण धरावी भीती, आपली आपण धरावी भीती. अर्धरात्री घालतील घाला, अर्धरात्री घालतील घाला, तुझ्या उसाला लागल गोला, अगं तुझ्या उसाला लागल गोला, तुझ्या उसाला लागल गोला ग, तुझ्या उसाला लागल गोला. तुला पदरच सांगत नाही, काल ऐकू आली कोल्हे कुई. तुला पदरच सांगत नाही, असं होय. काल ऐकू आली कोल्हे कुई. अगं मग पोट भरल्या विना काही ढेकर येत नाही. साऱ्या राती राहील कोण जाग, नको बोलण्याचा धरूस राग. साऱ्या राती राहील कोण जाग, नको बोलण्याचा धरूस राग. बघ चिखलात दिसतात माग, हो बघ चिखलात दिसतात माग. कुणीतरी आला न गेला, कुणीतरी आला न गेला, तुझ्या उसाला लागल गोला, अगं तुझ्या उसाला लागल गोला,
ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य असं आहे, या कार्यक्रमामध्ये आमच्यासोबत प्रशांत लळित आहे आणि तो पहिल्याचा गिरगावकर आहे आणि त्यांनी माईंची साथ अनेक कार्यक्रमामध्ये केलेली आहे. जरा जोरदार टाळ्या प्रशांतसाठी. प्रशांत, काही आठवण सांगणार तू? प्रशांत खूप चांगला गायक आहे, संगीतकार आहे, संगीत संयोजक आहे आणि डाऊन टू अर्थ असलेला माणूस आहे नेहमीच. तर आजच्या कार्यक्रमातली ही सगळी गाणी टेस्टफुल आहेत, गोड आहेत, गोडवा असाच चालू राहील. आता उसातली साखर झाली, आता त्याच्याही पलीकडे ज्या गोष्टीची आपण वाट पाहतोय एप्रिल मे मध्ये येणार आपल्याला भेटायला आणि त्याचा आपण गोडवा चाखणार, तो तुमच्यासाठी येऊ ठाकलेला आहे. आणि मला असं वाटतं की तो सुद्धा तुम्ही तो विचार करून खाल, पण हा विचार न करता ऐकायला हवा असा पाडाला पिकलाय आंबा. आपल्या सर्वांसाठी ज्यांनी हे गाणं अजरामर केलं संगीतातून, तुकारामजी शिंदे. आणि मला वाटतं दादांच्याही वगनाट्यात जे महाराष्ट्रभर गाजलं, इच्छा माझी पुरी करा, त्यामध्ये सुद्धा ही लावणी बऱ्याचदा सादर व्हायची. ती बहारदार लावणी यानंतर साकारली जाते, ऐकूया. आला ग बाई आला ग बाई आला ग आला ग बाई आला ग बाई आला ग आला 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 हो आला 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 पाडाला पिकलाय आंबा आला बाई पाडाला पिकलाय आंबा नीट बघू पाडाला पिकलाय आंबा माझं बघून तुम्ही जाणाव पावलं नमुना बघून तुम्ही जाणाव पावलं हो पावलं 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 जरा थांबा हो पावलं जरा थांबा अरे घे पाडाला पिकलाय आंबा आला बाई पाडाला पिकलाय आंबा नीट बघ पाडाला पिकलाय आंबा भारान वाकलंय झाड त्याला मी बाई जीवा पाड भारान वाकलंय झाड त्याला मी बाई जीवा पाड दिन आजवर चपलय चोर कडा मारण्या टपलय दिन आजवर चपलय चोर कडा मारण्या टपलय उघड कसं सांगू सांगा हो उघड कसं सांगू सांगा ज्ञानबा पाडाला पिकलाय आंबा आला बाई पाडाला पिकलाय आंबा नीट बघू पाडाला पिकलाय आंबा आंब्याचा रंग केशरी वर लाली शोभे शेंदरी आंब्याचा रंग केशरी वर लाली शोभे शेंदरी तोंडाला तुझ्या पाणी सुटल तोंडाला तुझ्या पाणी सुटल घेऊन टाक लगी म्हणजे काळजी मिटल घेऊन टाक लगी म्हणजे काळजी मिटल घुट्ट मळू नको तू बाबा हो घुट्ट मळू नको तू बाबा ज्ञानबा पाडाला पिकलाय आंबा आला बाई पाडाला पिकलाय आंबा नीट बघ पाडाला पिकलाय आंबा आला ग बाई आला ग बाई आला ग आला ग बाई आला ग बाई आला ग आला 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 हो आला 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 आता काय म्हणायचं आहे आवाज येत नाहीये जरा अजून जोरात एकदा पाडाला पिकलाय आंबा आला बाई पाडाला पिकलाय आंबा नीट बघ पाडाला पिकलाय आंबा पाडाला पिकलाय आंबा नीट बघ पाडाला पिकलाय आंबा नीट बघ पाडाला पिकलाय आंबा नीट बघ पाडाला पिकलाय आंबा आंबा पाडाला पिकला ना की सगळेच जण दगड मारतात, पण तो आंबट असेल तर कैरी समजतात. आणि पिकायच्या आधी किंवा काहीतरी त्याला लस लागली आणि तो पडून गेला
तर त्याची किंमत काही नसते. कलाकार हा आंब्यासारखाच आहे. तो जो परिपक्व झाला तर त्याला गोड मधुर म्हणून बाजारामध्ये डझनाला हजारो रुपयाचा भाव मिळून जातो, लाखाचा भाव मिळून जातो. कैरी म्हणून आला बाजारामध्ये तर आंबट असला तरी चवीपुरताच वापरला जातो आणि जर तो तेवढा परिपक्व नाही झाला तर कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये फेकला जातो. खरं तर कलाकार हा एक शब्द नव्हे तर ती एक मोठी व्याप्ती आहे. मी मगाचपासून तुम्ही लक्षात घेतलं असेल तर या कार्यक्रमामध्ये पद्मश्री असा त्यांचा उल्लेख मी करायला पाहिजे होता, तो मी टाळला. बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल, कारण त्यांना पद्मश्री सुद्धा शेवटी मिळाली. हा एक दुर्दैव योग आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण कलावंत काम कशासाठी करतो? फक्त पैशासाठी? तसं नसतंच. कारण कलाकार हे एक बिरुद नाहीये छातीवरती मिरवायचं, ती एक जबाबदारी आहे. कल आकार, जो हम आज पेश करेंगे वो कल आकार लेगा, इसके लिए हम कलाकार है, असं आपण अभिमानानं म्हणतो. आणि जेव्हा आजचा हा जो कार्यक्रम आहे ना, म्हणजे बघा आज या कार्यक्रमात नाट्यगृहामध्ये AC आहे, या कार्यक्रमामध्ये खूप चांगली साऊंड सिस्टीम आहे, या कार्यक्रमामध्ये लाईट्स आहेत, पण त्यावेळेला ह्या अवेलेबिलिटीज नव्हत्या, पण तरीसुद्धा तो कार्यक्रम तेव्हा रंगत होता. आणि मग जेव्हा आम्ही या कार्यक्रमाला इव्हेंट म्हणतो तेव्हा पुन्हा एकदा आपण तो रिव्हर्स गिअर टाकायला हवा आणि आठवायला हवं. कसं काय विसरू शकतो आपण त्या विठाबाई नारायणगावकरला, जिनं पोटच्या पोराची नाळ कापली आणि पुन्हा पोटाला चिंदी बांधून बाई बोर्डावर उभी राहिली, कारण मायबाप रसिक प्रेक्षक समोर उभा आहे आपलं गाणं पाहण्यासाठी. कसं काय विसरू शकतो आम्ही त्या काळूबाळूंना, ज्यांच्या उपचारासाठी करोडो हशे पिकवून सुद्धा खिशामध्ये शेवटी दिडक्या नव्हत्या. कसं विसरू शकतो आम्ही त्या दादोबा मारुती इंदुरीकरांना, ज्यांनी स्वतःच्या तमाशाचा फड जळताना पाहिला, पण पुन्हा एकदा उमेदीने उभं राहून गाढवाच्या लग्नाचे हजारो प्रयोग त्यांनी महाराष्ट्रभर केले आणि लोकांना खतखतून हसवलं. कसं विसरू शकतो आम्ही शाहीर विठ्ठल उमपाना, ज्यांनी शेवटचा श्वास असाच मंचावरून घेतला. आणि कसं विसरू शकतो त्या स्वाभिमानी आणि शब्दाच्या पक्क्या सुलोचनाबाईंना, ज्यांनी एक लहान कार्यक्रम घेतला असल्या कारणानं मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमासाठी बोलवलं तरी सुद्धा तो लहान कार्यक्रमाला मी पहिला शब्द दिलाय, मी तिकडेच जाऊन सादर करणार, पुढच्या वेळेला अगोदर सांगा, असं निर्भीडपणे सांगितलं. ही माणसं सगळी होती म्हणून हे कार्यक्रम इव्हेंटपर्यंत येऊ शकले. हा मंच ज्याच्यावरती हे सुंदर दिवे लावलेले दिसत आहेत, त्यामध्ये आम्ही जरी झळाळून निघालो असलो तरी खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्याच्या त्या पेटलेल्या चिता आहेत म्हणून आम्ही प्रकाशात आज उभे राहिलोय. एवढंच या वळणावरती सांगेन. आयुष्यात रंग अनेक असतात, पण जेव्हा दिवाळी येते, होळी येते, तेव्हा आपल्या आयुष्यातले रंग बदलतात. शेवटच्या टप्प्यावरती आलोय, होळीचे रंग तुमच्यावरती उधळून जाणार. अर्थात हे होळीचे रंग उधळताना पुन्हा एकदा आवाज सुलोचनाताईंचाच आहे. त्यासोबत तुमची टाळ्या जरा जोरदार येऊन जाऊन दे, टाळ्यांची पिचकारी जरा काहीतरी आवाज करून जाऊ दे, निनाद करून जाऊ दे, म्हणजे या कार्यक्रमाला अजून रंग येतील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार. या कार्यक्रमातलं अखेरचं गाणं सादर करतोय.
काळाची आली स्वारी उडवली ती पिचकारी घातला ग फेरकान डोळीचा डोळीचा घातला ग फेरकान डोळीचा डोळीचा हात लाग कोणा माझ्या डोळीचा हात लाग कोणा माझ्या डोळीचा झणी पाऊलव घडलं आणि काळीच धडधडलं झणी पाऊलव घडलं आणि काळीच धडधडलं काय सांगू मी पुढलं क्षणातच सार घडलं काय सांगू मी पुढलं क्षणातच सार घडलं जीव झाला घाबरा भोळीचा भोळीचा जीव झाला घाबरा भोळीचा भोळीचा हात लाग कोणा माझ्या चोळीचा हात लाग कोणा माझ्या चोळीचा मला काही समजना मला काही उमजना मला काही समजना मला काही उमजना